नमस्कार मित्रांनो. आप्पी आमची कलेक्टर 27 जुलै भागामध्ये मोना म्हणते, रुपालीताई तुम्ही काय करणार? रुपाली म्हणते, अगं आज रात्री भाऊजी आणि आर्या एका खोलीत राहणार आणि एका बायकोसाठी दुसरं काय वाईट असू शकतं. लग्नाचे पहिले एक मुलगी तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये राहते. दोघी हसायला लागतात. मोना म्हणते, रुपालीताई पण छोटे सरकार त्यांना कसं बाहेर काढणार? रुपाली म्हणते, तू एक धुळीचा कपडा तयार ठेव. मोना म्हणते, रुपालीताई. रुपाली म्हणते, मोना जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. जाते म्हणते, मामांजी मी काय म्हणते, आज आपण अपर्णाला फेरणी करायला लावूया का? स्वप्नील म्हणतो, अचानक फेरणी काय विशेष? कदम म्हणतात, वा आप्पीच्या फेरणीला कोण नाही म्हणणार. रुपाली म्हणते, अहो आर्याच्या तोंडाला चव नाही ना, म्हणून म्हटलं अपर्णाला फेरणी करायला सांगूया. आता सगळ्यांचे चेहरे पडतात. दीपे हळूच म्हणतो, काही कारणं सांगून फक्त दिदीला कामाला लावायचं. तेवढे अर्जुन आणि आप्पी येतात. रुपाली म्हणते, अपर्णा आज तू फेरणी कर ना. आप्पी हसून म्हणते, फेरणी? अर्जुन बोलतो, वहिनी अचानक फेरणी काय विशेष? रुपाली म्हणते, अहो आर्याच्या तोंडाला चव नाही ना म्हणून. अर्जुन बोलतो, वहिनी ते सगळं ठीक आहे, पण आप्पी पण आत्ताच जमून आली ना, तिला पण आरामाची गरज आहे. आता रुपालीचा चेहरा पडतो. तेवढ्यात दिप्या म्हणतो, मी काय म्हणतो रुपालीताई, तुम्हीच काहीतरी बनवा ना आर्यासाठी. नाही म्हणजे तुम्हीच म्हणता ना, प्रेमाने भरवलं तर काही पण छान लागतं. आता मात्र रुपालीच्या तोंडात मारल्यासारखं होतं. आप्पी म्हणते, दिप्या अरे ठीक आहे ना, बाबांची पण इच्छा आहे ना फेरणी खायची, करते मी आणि तिच्या पण तोंडाला चव येईल. रुपाली म्हणते, अपर्णा थँक्यू, तू खूप चांगली आहे. दिप्या हळूच म्हणतो, खूप लवकर कळालं. आप्पी म्हणते, बरं फेरणी कोण कोण खाणार? स्वप्नील म्हणतो, अपर्णा ह्या ठिकाणी तू बनवणार म्हणजे कोण नाही खाणार? आता सगळेच कौतुकाने हसतात. रुपाली म्हणते, अपर्णा तुला काही लागलं ना तर मोनाला सांग, मी आर्याकडे या, ती जायला लागते. दिप्या म्हणतो, ओ तुम्हाला कशाला जायची गरज लागते? आमचे भाचे सरकार सकाळपासून त्यांची काळजी घेत आहेत. आप्पी म्हणते, अमोल सकाळपासून तिथेच आहे का? बापू म्हणतात, आप्पे त्याने आर्याला बरं करायची मोहीमच हातात घेतली आहे. अर्जुन आश्चर्याने बघतो आणि म्हणतो, जेवायला खेळायला कशालाच आला नाही का? रुपाली म्हणते, नाही ना भाऊजी, सकाळपासून तिथेच बसून ये. आप्पी हसत म्हणते, आता होती ती लवकर बरी. बरं चला मी फिरणीची तयारी करते. ती किचनमध्ये जाते. अर्जुन तिच्या मागे जातो आणि म्हणतो, आप्पे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तो म्हणतो, आप्पे सॉरी, तुला माझ्यामुळे आर्यासाठी हे सगळं करावं लागतं आहे. आप्पी म्हणते, अर्जुन एक गृहिणी कुणा एकट्यासाठी नाही करत, ती सगळ्यांसाठी करते. अर्जुन म्हणतो, आप्पे तू खूप समजून घेती, पण खरं सांगतो मला आर्याला इकडे आणायचंच नव्हतं. ती म्हणते, अर्जुन जाऊ दे ना, आता तू या कुटुंबाचा एक भाग आहे. ते आता बरंच काय बोलू म्हणते, तसं पण आता बोलून काय फायदा? अर्जुन म्हणतो, आप्पे तुला कळत नाही आहे, अगं अमोल दिवसभर तिची काळजी घेत होता, तू पण डायरेक्ट कामावरून आली इकडे लगेच स्वयंपाकाला. आप्पी म्हणते, अजून पण मलाच कळत नाही का? तो म्हणतो, आप्पे जे काय नाही ते स्पष्ट बोल, मी उद्याची उद्या तिला तिच्या घरी सोडून येतो. ती म्हणते, अर्जुन हे तर करूच नको, ती बरी न होता तिच्या घरी गेली ना रुपालीताई मलाच बोलतील. तो तापे तुला आणि अमोलला जो त्रास होतो ना त्याबद्दल सॉरी. ती म्हणते, अर्जुन तुला त्रासापेक्षा परिणाम का नाही दिसत आहे? तो तुला काय म्हणायचं? ती म्हणते, अर्जुन आर्याला बरं नसताना तो अमोलसमोर तिला असं घरात आणणं, ह्यामुळे अमोलवर काय परिणाम होतील याचा विचार करणार आहे. अर्जुन म्हणतो, कळतं मला, जायला लागतो. आप्पी म्हणते, अर्जुन अमोलच्या नजरेमध्ये त्याचा बाबा मला हिरो म्हणून हवा आहे आणि माझे अजून पण तेच प्रयत्न आहे. अर्जुन म्हणतो, मी काळजी घेईल. इकडे अमोल म्हणत असतो, अरे मावशी खा खा खा, खा ना गुळी खा. तर एवढं खा खा करतो की आर्याला गुळी खावी लागते. तो म्हणतो, आता कसं एकदम भारी, चला मी चित्र काढतो. अरे म्हणते, अमोल तुला सारखं सारखं चित्र काढायचा कंटाळा नाही येत का रे? अमोल म्हणतो, आवडत्या कामाचा कसा कंटाळा? अरे मावशी तू झोप ना, झोप झोप झोप. रुपाली म्हणते, अमोल ती सारखी कशी झोपणार? आर्या म्हणते, आता मला बरं वाटतं. अमोल म्हणतो, तेच ना, सकाळपासून एक पण शिंक नाही आली, त्यार्थी तू ओके झाली. आता मात्र आर्या आणि रुपाली घाबरून बघायला लागतात. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, काय करतो माझा सिंबा? रुपाली म्हणते, भाऊजी बसा ना तुम्ही. अर्जुन म्हणतो, आर्या कशी आहे आता तब्येत? ती बरी आहे. अमोल म्हणतो, बाबा मी आर्या मावशीला बरं केलं. आता अमोलचं गोड गोड बोलणं
सगळे ऐकत असतात, पण आर्या मात्र रागाने बघते. अर्जुन म्हणतो, अमोल आता तू बाहेर जा आणि खेळ. रुपाली म्हणते, अरे मामा आलाय. अमोल म्हणतो, मामा? बाबा मी आत्ता आलो. अर्जुन म्हणतो, आर्या तू बरी वाटते आता? आर्या म्हणते, हो बरं वाटतंय मला. रुपाली म्हणते, भाऊजी अजून ठणठणीत कुठे बरी झाली? तो रुपालीकडे रागाने बघत म्हणतो, आर्या उद्या आपल्याला इथून निघावं लागेल हा. आता मात्र रुपाली आणि आर्या शॉकून बघायला लागतात आणि अर्जुन खूप रागाने बघत असतो. दिप्या काहीतरी कपाटात शोधत असतो. अमोल त्याच्यावर पाय देतो आणि वर चढतो आणि म्हणतो, मामा आता काय कपाटात शिरतो की काय? तो म्हणतो, माझं सोड, पण तू होता कुठे? तो म्हणतो, मामा तू जसं सांगितलं ना तशी आर्या मावशीची सकाळपासून काळजी घेतली बरं का, पण मामा मला या दोघींची काहीतरी गडबड वाटते. दिप्या म्हणतो, तेच ना, आजारपणाच्या नावाखाली या दोघींनी दिदीला राबवून घेतलं. तो म्हणतो, म्हणजे? दिप्या सांगतो, अरे त्या रुपालीताईने दिदीला फेरणी करायला सांगितली. रुपाली म्हणते, अपर्णा काही बोलली का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, तिचं काय इथे मध्ये? वहिनी तुम्ही प्रत्येक वेळेस आपल्याला का मध्ये घेता? म्हणजे मी लहान आहे का? मला गोष्टी कळत नाही का? आर्या म्हणते, तसं नाही अर्जुन, तू सकाळी निघायचं म्हटलं ना म्हणून ते विचारतात. तेवढ्यात मोना येते. अर्जुन म्हणतो, आर्या तसं काही नाही, पण अमोल लहान आहे आणि तो माझा मुलगा आहे. मोना रुपालीला पदराखाली काहीतरी दाखवते. अर्जुन म्हणतो, आर्या अमोलवर काय परिणाम होतील याचा विचार करायला पाहिजे. मोना म्हणते, मी काय म्हणते, आर्याताईच्या तब्येतीपेक्षा बाकी काय महत्त्वाचं असणार ना? अर्जुन म्हणतो, बरं वाटतंय तिला आणि अमोलसमोर ह्या सगळ्या गोष्टी नको. तेवढे तापी फेरणी घेऊन येते आणि म्हणते, आर्या कशी तब्येत? हे घे खाऊन घे, तुला बरं वाटेल. आता सगळ्यांमध्ये बरंच काही बोलणं होतं. आपी म्हणते, मी आहे बाहेर. तिच्या मागे अर्जुन पण जायला लागतो. रुपाली मोनाच्या पदराखालचा धुळीचा कपडा घेते आणि आर्याच्या नाकासमोर झटकते. आता आर्या शिंकायला लागते. आपी आणि अर्जुन आश्चर्याने मागे बघतात आणि दोघं म्हणतात, आत्ता तर बरी होती. रुपाली म्हणते, बघितलं ना भाऊजी, आणि तुम्ही निघाले होते उद्या तिला घरी सोडवायला. हे बघ आर्या, तू बरी झाल्याशिवाय मी तुला कुठेही पाठवणार नाही. अर्जुन म्हणतो, वहिनी होईल ती सकाळपर्यंत बरी. पण रुपाली मात्र खूप नाटक करते आणि म्हणते, अपर्णा मी बरोबर बोलते ना? आपी म्हणते, जे अर्जुनला योग्य वाटेल तो ते करेल. आर्या मनात म्हणते, कलेक्टर मॅडम इथे काही नाही चालणार तुमचं. तुमची हुशारकी आमचं काहीही करू शकत नाही. ते आता उठते आणि म्हणते, अर्जुन त्याचा हात पकडते आणि म्हणते, मला खूप काळजी वाटते. मला असं सारखं सारखं का होतंय? अर्जुन म्हणतं, अगं कदम म्हणतात हे मुदतीचं असतंय, जाईल निघून. पण तो मात्र तिचा हात काढून टाकतो. ती म्हणते, अर्जुन आपला साखरपुडा झाला आहे. बरं ऐक ना, आज रात्री तू माझ्यासोबत राहशील का? आता अर्जुन घाबरतो आणि आप्पीकडे बघायला लागतो आणि म्हणतो, अगं नाही, ते अमोल वाट बघत असेल. रुपाली म्हणते, भाऊजी ती एवढी म्हणते तर राहा ना, आणि अमोलबरोबर आहे ना अपर्णा. आता रुपालीची नाटकबाजी पुन्हा सुरू होते. मोना घाबरून म्हणते, मला या घरात राहायचंय, पळते मी. ती बेडरूममध्ये जाते, पण अमोल आणि दिप्या तिला फेऱ्या मारायला लागतात. मोना म्हणते, तुम्ही दोघंजणं असे का घाबरवताय मला? दिप्या म्हणतो, कारण तू रुपाली ताईला साथ देते. आणि ऐक मोना, माझा आज पगार झालाय आणि सगळं खरं सांगत असशील ना तर तुला मी मॉलला घेऊन जातो. मोना म्हणते, खरंच? अमोल म्हणतो, दोघींचा सगळा प्लॅन सांगायचा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.